फ्रेंड, हाय हॅलो, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता संध्याकाळी ब्लॉग बनवत आहे आज. तर आज तारीख आहे 3 आणि रविवार आहे. आणि आता वाजलेले आहेत 8:15. तुम्ही बघू शकता, दिसते का तुम्हाला? बघा, दिसत असेल तर. आणि मी कामाला वगैरे जाऊन आली. दिवा बघा माझा अजून पेटतच आहे का नाही. तर हा संध्याकाळचा ब्लॉग आहे. सहज म्हटलं बनवूया थोडासा. आणि हे बघा, इकडे सुद्धा माझं रेडी आहे. चपात्या गरम आहेत. माझे टिफिन आता जायचे आहेत. तर मी आता टिफिन वगैरे पॅक करणार आहे. इथे भाजी, गवारची भाजी तुम्ही बघू शकता. ही बघा, हे सुद्धा रेडी आहे. इकडे डाळ भात वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितली होती की माझ्या किचनमध्ये एक गोष्ट आहे जी नेहमी दिसत असते. ती माझ्या आईची आहे. तर कळत असेल तुम्हाला, माझ्या मागे जी मांडण दिसत आहे ती माझ्या आईची आहे, माझ्या मम्मीची आहे ती. तर ती मी घेऊन आली होती म्हणजे काय मी काय मागितली नाही. जेव्हा मी इकडे राहायला आली होती ना पनवेलमध्ये, तेव्हा म्हणजे मी माझं पसारा वाढत चालला होता ना, कारण आता माणसाच्या गरजानुसार त्याच्या सगळं सामान वाढत जातं. आणि ॲक्च्युली माझ्याकडे 3 मांडण आहेत. 2 मांडण तर माझ्या आईच्याच आहेत, पण एक मी खोलून ठेवलेली कारण जागा होत नाही, त्याच्यामुळे ठेवली खोलून. आणि एक तर माझी आहे आणि एक आता तुम्ही बघितली ती माझ्या आईची आहे. तर मी चालली होती मांडण घ्यायला. तर मी म्हटलं होतं चला जाता जाता पप्पांना पण भेटून घेऊया, कारण मी नाही जात माझ्या आईवडिलांकडे जास्त, कारण माझ्या कामाच्यामुळे मला नाही जायला जमत. इथेच राहतात, जवळच राहतात, पण नाही जमत मला जायला. मी कधीतरी जाते 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी, असं माझं काही हे नसतं. 8-8 दिवस तर फोनसुद्धा नसतो. टाईमच भेटत नाही मला, त्याच्यामुळे बाकी काही नाही आहे. आणि जेव्हा भेटतो तेव्हा मी करते फोन पप्पांना. 2 मिनटासाठी बोलते, ते काय जास्त बोलत नाही, थोडंसं बोलतात. आपलं काय बोलणार ना रोज रोज असं, पण करते कधीतरी फोन. आणि बहीण करते तर बहिणीकडून समजतात किती व्यवस्थित आहेत, काय आहे. तर असंच आई ऑफ झाल्यानंतर मग पप्पांना भेटायला वगैरे जायची मी कधीतरी. ते एकदम चालली होती. पप्पा म्हणतात कुठे चालली, काय घ्यायला आलीस असं. तर मी म्हटलं पप्पा मला मांडण घ्यायची आहे, तर मी मांडण घ्यायला चाललेली आहे. तर पप्पा म्हटले की कशाला घेते, नको घेऊ, तुझ्या आईची मांडण आहे ना, ती घेऊन जा, नाहीतर ती अशीच पडलेली आहे. आणि पप्पांनी आईचं पूर्ण टोटली सामान तसंच ठेवलं होतं. म्हणजे माझ्या घरी म्हणजे भावाने घराचं रिनोव्हेशन केलं होतं त्या टायमाला, म्हणजे की किचनला ट्रॉल्या वगैरे लावून घेतल्या होत्या त्यांनी. तर ते मांडण काढली होती, आणखी मांडण काढावीच लागली ना, आणखी ट्रॉल्या लावल्या होत्या त्याच्यामुळे. तर मग ती पप्पांनी अशीच आमच्या पोटमाळ्यावरती ठेवली होती. तर पप्पा बोलले कशाला पैसे वेस्ट करते, जोपर्यंत चालते तोपर्यंत चालव ना तू असं. तर विचार करा की माझी आई ऑफ होऊन आज 12 ते 13 वर्ष झालेली आहेत. तर 12 13 वर्ष झालेत. आई माझी 2014ला ऑफ झालेली आहे. तर तेवढे वर्ष आईला झालेले आहेत. आता बघा तुम्ही किती वर्ष झाले आईला जाऊन. तर तेव्हापासून ती मांडण माझ्याकडे आहे आणि त्याच्या आधीपासून ती आमच्या घरात आहे. आता ती किती वर्ष आहे ती मला नाही लक्षात, ते नाही मी सांगू शकत, पण मी लहान असल्यापासून ती मांडण बघते आहे की ती आमच्या घरी आहे. म्हणजे आता तिला किती वर्ष झालेत याचा काही नियमच नाही. मला वाटतं 31-35 वर्ष झाले असणार त्या मांडणीला, की ती मांडण आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही झाले असतील, की मी लहानपणापासून तिला बघत आहे. तर ती मांडण पप्पांनी मला दिली होती. मी काय त्यांच्याकडे मागितले नाही, त्यांचं त्यांनी दिले. मला आवडत नाही मला काय मागायला वगैरे. मी कधीच कोणाला काही बोलत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे असं कोणत्याच गोष्टी बोलत नाही. बाहेर आवाज येत असेल तुम्हाला, बाहेर कोणतरी आलेले आहेत ते बोलतात, तर आपण इकडे बोलूया. नाही की माझं ग्राउंड फ्लोअरला घर आहे ना, त्याच्यामुळे आवाज येत राहतो बाहेरचा. तर त्याच्यामुळे मग ती मी मांडण घेऊन आली होती, म्हणजे पप्पांनी दिली म्हणून मी आणली. आता मी कधीच कोणतीच गोष्ट पप्पांकडे किंवा कोणाकडेच मागत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे, हे माझं आहे किंवा हे माझ्या आईचं आहे, हे माझ्या भावाचं आहे, माझ्या बहिणीचं आहे, असं मी कधीच मागत नाही कोणाकडे. मला त्या गोष्टी आवडत नाही, कारण आपल्या हातामध्ये ताकद आहे ना, तर मग आपण कमवू. कशासाठी दुसऱ्याचं आपण घ्यायचं, त्या गोष्टी मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी नाही मागत. 1 मिनटं, सॉरी, ॲक्च्युली दम लागला होता मला, त्याच्यामुळे थांबली होती मी थोडंसं. तर असं आहे की मला नाही एवढं, पण उगाचच कोणी तिरसटासारखं माझ्या मागं गेलं ना, उगाच काही काम नसताना माझ्या नादाला लागलं. मी एक तर कोणाला काय बोलत नाही, काय नाही, असं नाही बोलत कोणाला काय. पण उगाचच जर माझ्या नावाचं खराबी करायचा प्रयत्न केला ना का मात्र मी त्याला सोडत नाही. मग माणूस माझ्या डोक्यात गेला की मग विषय संपला. कारण मी खूप शांत आहे, भरपूर शांत आहे.
पण एकदा जर ठरवलं की बाबा एकदा बघून घेईल, दोनदा बघून घेईन, तीनदा बघून घेईन, पण चौथ्या वेळेला मग आपण कोणाच्या बापाला पण ऐकत नाही. मग त्या समोरचा कोणीही असू दे, जगातला कोणीही असू दे, माझ्यापेक्षा किती वयाने मोठा असू दे किंवा किती छोटा असू दे, मला काहीही फरक पडत नाही. मग त्याची लायकी मी त्याला चांगली दाखवते, हे पण आहे माझ्यामध्ये. त्याच्यामुळे शक्यतो मी असं कोणाचा राग वगैरे करत नाही, कारण माझा राग पण तेवढाच बेकार आहे. मग समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही, असं आहे. पण जाऊ दे, कशाला कोणाचं वाईट करावं. माझं तर एकच म्हणणं आहे की माणसाने व्यवस्थित चांगलं राहावं, कशाला भांडणं तंडणं करायची बसायचे. कारण की माणसाचं आयुष्य हे खूप थोडं आहे आजच्या ह्याच्यामध्ये, खूप थोडं आहे. आज दिसलेला माणूस उद्या दिसेल की नाही आपल्याला माहीत नाही, आणि नंतर मग पश्चाताप करायची वेळ होते की आपण ह्याला असं बोललो, त्याला तसं बोललो असं. कारण की मी गेल्या महिन्यापासून अशा गोष्टी, अशी माणसं जी बघितली, जी मला काल दिसली होती आणि दुसऱ्या दिवशी खबर येते की नाही, हा माणूस असं नाही आहे, अशी ही माणसं बघितली. आणि अशा या गोष्टी मी बघितल्यात, मागच्या महिन्यात तर खूप बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला खूप मोठा शॉक पण बसलेला आहे. त्याच्यामुळे भांडण तंडण काय करायचं आहे, माझं 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 करून काय उपयोग नाही, सगळं इथंच ठेवून जायचं आहे. तर चला, मी माझे डबे पॅक करते. काय मला जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवायचा आहे हा. मी जस्ट फक्त म्हटलं थोडासा ब्लॉग बनवावा म्हणून बनवला, शूट केला. आणि लवकर आवरण्याचं कारण असं की मला सामान पण भरायचं आहे. तुम्ही बघितलेलं आहे की काल सामान आणलेलं आहे, तसंच पडून आहे. आणि प्लस पारसची परीक्षा चालू आहे आणि तो बाहेर गेला आहे खेळायला. तसं त्याने अभ्यास केलेला आहे, गेलेला ट्युशनला वगैरे केला आहे त्याने अभ्यास, पण थोडं बघायला पाहिजे ना, कारण तो असं बसत नाही. आता मी त्याला हे सगळं आवरून त्याला आता बोलून आणेन, तेव्हा तो बसेल अभ्यासाला. कारण आता तो मोठा झाला आहे, 6वीला गेला आहे आणि त्याचे 2-2 पेपर आहेत एका टायमाला. त्याच्यामुळे थोडंसं पहिलीच वेळ आहे ना त्याला असं की 2 पेपर एकसाथ, त्याला माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं आता समजवायला लागेल की बाबा 2 पेपर एकसाथ आहेत तुझे वगैरे. तसं मी त्याला सांगितलेलं आहे कसं आहे कसं नाही, कारण तो त्याच शाळेत आहे ज्या शाळेमध्ये मी शिकली, त्याचा मामा त्याची मावशी शिकलेली आहे. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलेलं आहे की कसं असतं कसं नाही वगैरे. त्या गोष्टी मी त्याला सांगितलेल्या आहेत की प्रत्येक शाळेचे रूल्स वेगवेगळे असतात. तर बघू आता. पारस आता कसं मोठं झालं आहे, त्याच्यामुळे ना त्याच्या मागे लागावं लागतं. आता तो खेळायला भरपूर खेळणं उद्योग खूप करतो, कारण आता तो त्याला काय, आता लहान होता ना तेव्हा तो खूप चांगला अभ्यास वगैरे छान करायचा, मला बोलायची गरज नव्हती लागत. आताही नाही लागत, करतो तो अभ्यास, पण थोडंसं त्याला बोलावं लागतं, अभ्यासाला बस अभ्यासाला बस अभ्यासाला बस असं बोलावं लागतं. पहिले नव्हतं बोलावं लागत त्याला. त्याचे टीचरसुद्धा बोलते की पारस आता पहिल्यासारखा नाही आहे, पहिले सगळं तोंडपाठ असायचं आणि आता पण आहे त्याचं, नाही असं नाही. कारण पारसचं एक आहे की पारसला पाठांतर करावं लागत नाही, एकदा वाचलं की होऊन जातं. त्या गोष्टीसाठी तो त्याच्या मावशीवर आहे, कारण माझी बहीण पण खूप हुशार आहे अभ्यासामध्ये. आणि तिचं पण असंच होतं की तिने वाचलं नाही एकदा पुस्तक की झालं, विषय संपला, असं पाठ करावं नव्हतं लागत तिला. आणि त्याचं पण तसंच आहे की त्याने एकदा असं मन लावून वाचलं ना की विषय संपला, असं प्रश्न उत्तर त्याला पाठ करायला लागत नाही. पण तो बसणेपर्यंत बस रे करावं लागतं. आता छोटा होता तेव्हा काय नव्हतं, त्याचं टेन्शनच नव्हतं. आत्ताही नाही आहे माझं बाळ तसं गोंडस आहे, ऐकतं. इतर मुलांसारखं नाही आहे पारस, खूप वेगळा आहे पारस. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट समजते, असं हट्टपणा जिद्दीपणा असं नाही आहे त्याच्यामध्ये. त्याला एखादी गोष्ट सांगितली ना, पारस आत्ता नाही आपण नंतर घेऊ, तर तो ऐकतो. हट्टपणा नाही करत तो कोणत्याच गोष्टीसाठी नाही, खाण्यापिण्यासाठी नाही किंवा कुठल्या वस्तूसाठी नाही, कधीच नाही केलेलं आहे. आणि खरोखर पारस खूप समजूतदार आहे आणि मी खूप नशिबान आहे की मला असा मुलगा आहे खरं तर. कारण पारसचा आम्हाला कोणताच जास्त खर्च नाही आहे, आत्तापर्यंत नाही आहे. तो 13 वर्षाचा झालेला आहे, पण कधीच जेव्हापासून तो माझ्या पोटात होता तेव्हापासून ते आत्तापर्यंत पारसने आम्हाला कधीच खर्च टाकलेला नाही आहे. आणि खरंच तो माझ्या घरची खरी लक्ष्मी माझा पारस आहे. कारण खरोखर त्याच्या पायगुणाने ना की आम्हाला कधीच असं कोणत्या गोष्टीचं असं हे नाही करावं लागलं की कसं करायचं, मुलगा आहे आपल्याला, आता त्याचं शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होत गेल्या. सगळ्या गोष्टी खूप सांगेन मी पुढे थोड्या गोष्टी की कसं काय आहे. पण खरंच पारस खूप लकी आहे माझ्यासाठी. खरंच त्याचा 1 रुपयाचा पण खर्च नाही आहे आम्हाला, म्हणजे खूप कमी खर्च आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की त्याचा जन्म फक्त 1000 रुपयामध्ये झालेला आहे. त्याच्यावरूनच तुम्ही विचार करा की काय असेल. जिथे की कॉम्प्लिकेट केस होती माझी डिलेवरी होणं, कारण मी खूप अंगाने बारीक होती, खूप म्हणजे खूप. आणि माझ्या तेवढी ताकद नव्हती की मी पारसला जन्म देऊ शकेन. सिझरची वेळ होती, पण तरीसुद्धा पारस नॉर्मल झाला. आणि नॉर्मल होऊनसुद्धा पारसने मला नाही काही त्रास दिला, व्यवस्थित
म्हणजे व्यवस्थित जन्माला आला आणि पुढच्या गोष्टी पण त्याने व्यवस्थित होऊन गेल्या. त्याच्याने त्याला सगळ्या गोष्टी भेटत गेल्या. त्याच्यामुळे पारस माझ्यासाठी खूप लकी आहे. आणि हे त्याच्यासमोर नाही बोलू शकत कारण तो फायदा घेतो. मग मला बोलतो, मम्मी मी तुझ्यासाठी लकी आहे ना, मम्मी मी तुझ्यासाठी लकी आहे ना. तर नाही आहे म्हणून मी बोलते, बाकी काय नाही आहे. खरंच माझा पोरगा खूप गुणी आहे. चल भेटूया, मी टिफिन पॅक करते, नंतर बोलते. बघा आता वाजलेले आहेत रात्रीचे 10. आता माझं सगळं उरकलेलं आहे. इकडे बघा पारसने टी व्ही चालूच ठेवलेली आहे आणि तो गेला आहे आतमध्ये अभ्यास करायला आहे. बघा इकडे तो अभ्यास करत आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की माझी क्लिनिंग वगैरे सगळी झालेली आहे. आणि इथे पारससाठी हे बदाम आहेत आणि पारस करत आहे अभ्यास. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे माझा सगळा पसारा आहे, जे की मला हे सामान ह्याच्यात भरायचं आहे. आणि हे जे डबे तुम्हाला दिसत आहेत तर हे मी घासलेले नाहीत स्टीलचे डबे, कारण आता जे सामान आहे ते फक्त 15 दिवसाचं सामान आणलेलं आहे मी, कारण पुन्हा सामान भरायचं आहे आणि पुन्हा घराची साफसफाई पूर्ण करायची आहे. तेव्हा हे डबे पूर्ण घाण होणार पुन्हा, त्याच्यामुळे मी डबल काम करत नाही. तर ह्याच्यामध्ये आता फक्त सामान जेवढं राहते तेवढं भरून ठेवणार आहे आणि पुन्हा ते संपल्यानंतर मला अख्खं घर साफ करायचं आहे, अख्खे भांडी परत घासायची आहेत. त्याच्यामुळे मग ते पुन्हा घाण होणार आहेत आणि ते घाण नाही झालेले आहेत, व्यवस्थित आहेत. कारण मी दर महिन्याला जेव्हा सामान भरते तेव्हा हे घासूनच भरते आणि ते त्या परडीमध्ये जे आहेत ना भरण्या त्या सगळ्या घासलेल्या आहेत, फक्त हे डबे नाही घासलेले आहेत. ते आता पुन्हा सामान संपणार आणि पुन्हा घराची आता साफसफाई होणार, तेव्हा मग ते क्लीन करणार. कारण 15 दिवसाचंच मी सामान आणलेलं आहे, मी जास्त सामान आणलेलं नाही आहे. ठीक आहे, तर आपण बघूया. आता हे भरते आणि मग झोपते आणि पारस गेला आहे अभ्यासाला. मग आता सामान भरते. पारस अभ्यास करतो आहे, तो अभ्यास नाही करत नाही. तुम्हाला दाखवते मी की तो काय करत आहे. तो एकटा असा बसूच शकत नाही शांत. हा पारस बघा अभ्यास करतोय. पुस्तक कुठे आहे पारसचं? आणि पारस बघा, हा पारस आहे. मी बोलले ना तो अभ्यास नसेल करत, मला माहिती आहे की तो अभ्यास नव्हता करत. आता बघा बाहेर येईल मम्मी करत. जिथपर्यंत मी आतमध्ये नाही जाणार तोपर्यंत तो एकटा आतमध्ये किंवा एकटा घरात तो बसत नाही. तो फक्त मी कामाला जाते ना तेवढा थोडा वेळ तो बसतो घरामध्ये किंवा मग बाहेर खेळतो, पण बाकीच्या वेळेला नाही. झोपायला पण त्याला मम्मी लागते, मम्मी किंवा पप्पा पाहिजे तर झोपायला. जिथपर्यंत आता मी झोपायला आतमध्ये जाणार नाही तोपर्यंत झोपणार नाही. फक्त त्याच्या बाजूला जाऊन झोपायचं की तो झोपतो, पण त्याच्या बाजूला पाहिजे माणूस, असं आहे त्याचं. ते पण मम्मी आणि पप्पा, बाकी कोणी नाही चालत आम्हाला. मम्मी पप्पा पाहिजेत, मम्मी किंवा पप्पा यांच्यापैकी एक कोणतरी पाहिजे. मग तो लगेच झोपायला लगेच झोपतो, पण त्याच्या बाजूला जाईपर्यंत ना तो अजिबात झोपणार नाही. इकडे तिकडे लोळत राहील पण झोपणार नाही. आता बघा तो काय करत बसलेला आहे आणि मी त्याला अभ्यासाला पाठवलेला आतमध्ये. तर काय करतो काय माहिती, त्याला किती सांगते तर तो अभ्यासच करत नाही. काय करतोय काय माहिती. आता बघा एक पुस्तक इथे, नाही ही वही माझीच आहे, सॉरी ही माझी वही आहे बिलाची. मला वाटलं त्याची आहे की 2 दिवसापासून एक पुस्तक त्याचं इथं पडलेलं होतं, हिस्ट्रीचं काय कुठलं होतं. तर चला आता मी सामान भरते मग बोलते तुमच्याशी. हे सामान तुम्ही बघू शकता, हे एवढंच सामान घेतलं आहे आणि मी तुम्हाला ह्याचं बिल दाखवते की किती आहे. एक मिनिट यार, हे उडत आहे दिसतंय का? 1700 रुपयेचं हे एवढंच सामान झालेलं आहे. बघा ही महागाई, एवढंच सामान आणलं आहे. ह्याच्यामध्ये तेल बिल तर काहीच नाही आहे, कारण शनिवारी सामान भरलेलं आहे त्याच्यामुळे मी तेल नाही घेतलं, कारण शनिवारचं तेल घेत नाही. हो हे बघा, हे इकडे हे एवढंच आहे. एवढंच सामान मी 1700चं आणलेलं आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त सामान मी होलसेलमध्ये जास्तीत जास्त 2500मध्ये भरते. तर हे माझ्या नवऱ्याचे गुण. माझा नवरा म्हणला जा डीमार्टला भरत जा. डीमार्टला सामान स्वस्त आहे, पण डीमार्टला सामान स्वस्त नाही आहे. फक्त डाळी स्वस्त आहेत बघा तिकडे, त्याच्या व्यतिरिक्त काही स्वस्त नाही आहे त्या डीमार्टमध्ये. म्हणून मी होलसेलमध्येच भरते. पण ठीक आहे, जाऊ दे, आता घेतलं आहे तर काही करू शकत नाही, त्याला पर्याय नाही आहे. तर हे बघा हे सामान आणि ह्याच्यापेक्षा जास्त सामान म्हणजे मी पूर्ण टोटल सामान भरते. जास्तीत जास्त 3000 पकडा की तेल वगैरे काय 5 लिटर वगैरे असं भरलं तर
3000पर्यंत जातं आणि हे नुसतं 1700 म्हणजे 1800चं बिल झालेलं आहे. किती ते 1700 वरती कितीतरी आहे बघा, कितीतरी रुपये आहे. काय किती आहेत बघू देत मला. 1731 रुपये आहेत, म्हणजे फक्त 70 रुपये कमी आहेत 1800ला. बघा हे सामान आणि ही महागाई. बघितलं तुम्ही हे सामान कसं आहे. सगळीकडचे भाव वाढवून ठेवलेले आहेत, दुसरं काही नाही आहे. बरोबर आहे का नाही. हे आधीचं सामान आहे माझं. आधीच्यामध्ये स्वच्छ डाळ आहे. ही डाळ आपण अशीच खाली ठेवूया. डीमार्टमध्ये फक्त डाळी स्वस्त आहे ना, बाकी काही स्वस्त नाही आहे. कारण बिल मागच्या महिन्याचं पण बिल मी ठेवलेलं आहे. मी बिल ठेवत असते. दिसते का मी तुम्हाला? दिसते ना, जरा समजून घ्या. माझ्याकडे स्टँड नाही आहे आणि असं मोबाईल पकडायला तर फारसा अभ्यास करतो आहे ना. बघितलं ना तिचा अभ्यास, तर काही अभ्यास नाही करत. थंड होतो मला. त्याच्यामध्ये चहा पावडर वगैरे तर घेतलीच नाही आहे मी, काय सांगते तुम्हाला. तरी सुद्धा बघा एवढं मोठं बिल झालं. लुटतात हो, लुटतात, दुसरं काय नाही. काय बोलणार. मी एक व्हिडिओ बनवलेला, मी तो काय पोस्ट नाही केला. आलात आपण? या 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 इकडे या. हे बंद नाही करा. इकडे हे काय ते काय पप्पा. बरं, फारसा अभ्यास झाला आहे, फारसा आलेला आहे आपल्याला मदत करायला. मी म्हटलं ना तो जास्त वेळ एकटा आतमध्ये नाही बसणार, तो येणारच. काय काय बघते. एक सेकंड झालं. बाहेर जाऊ नकोस, बाहेर जाऊ नको इथे, बाहेर जाऊ नको इथे. आणि तुझे व्हिडिओ आपले पप्पा पण बघतात, तेव्हा पप्पांना टाईम कळेल, हे लक्षात ठेव. आत्ता बघा आमच्या पार्सला बाहेर फेऱ्या मारून जायचा होत्या. आमचे पप्पा पण आमचे व्हिडिओ बघतात. आमचे पप्पा म्हणजे ह्याचे पप्पा व्हिडिओ बघतात. मग आमच्या पप्पांना माहिती पडेल. बघ मग काय फारच पप्पा काय करते आल्यावर ओरडणार आणि मारणार पप्पा. मग पारच रडणार करून. म्हटले काढ ना जरा, बघ काय काय आहे. शेंगदाणे चिकन मसाला भाजीमध्ये टाकायला होतो. आधीचं माझं बरंचसं सामान आहे, नाही असं नाही. मी थोडंसं एक्स्ट्राच भरते. ह्या वेळेला माझ्याकडे धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आजच्या महिन्याचा तसंच राहिलेला आहे. त्याच्यामुळे हा खर्च या महिन्याचा वाचलेला आहे. त्याच्यामध्ये चिकन मसाला आहे, आता भाजीमध्ये यूज केला तरी होतो. सगळ्या गोष्टी आहेत. बघा आमच्याकडे काय आहे, आम्ही पिस्ता खातो. पिस्ता आमच्याकडे पिस्ता पण आहे. गरम झाला पिस्ता. हे सगळं पारससाठी आणलेलं आहे. वेळ भेटत नाही ना, म्हणजे सोलून ना हे सगळं रोस्ट करायचं होतं आणि त्याची पावडर करायची. कधी वेळ भेटतो तुम्हाला नक्की मी रेसिपी दाखवेल. ठेव खाली. पडतंय का? पडतंय. बघा या पारसचं भरणं सामान कसं भरतंय.
बघा सामान सगळं भरून झालेलं आहे. ते तांदूळ आहेत, त्याच्यामध्ये तांदूळ आहेत 30 किलो. आणि हे सामान सगळं भरून झालं आहे. ह्याच्यामध्ये बरंचसं सामान नाही आहे, बरंचसं सामान नाही आहे. कडधान्य तर भरपूर नाही आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त काय भरलेलं आहे माहिती आहे का, हे काय बोलतात ह्याला, वाटाणे का काय बोलतात, चणे आणि हे अख्खी मसूर आहे ह्याच्यामध्ये हिरवे वाटाणे आहेत. ह्याच्यामध्ये एक बारीक चवळी आहे, एक मोठी चवळी आहे आणि ह्याच्यात मटकी आहे. ह्याच्यामध्ये अजून छोले नाही आहेत, सफेद वाटाणे नाही आहेत, मूग नाही आहे, अजून रवा नाही आहे, बेसन नाही आहे, साबणं काही घेतलेली नाही आहे मी, फक्त विम बार पावडर घेऊन आलेली आहे बघा. तर बघितलं, हे एवढंच सामान मी घेऊन आली आहे डीमार्टमधून. 1700 रुपयाचं सामान घेऊन आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नाही आहेत. खायचं तर काहीच नाही, बिस्किट पारासाठी ते तर काहीच आणलेलं नाही आहे मी, म्हणून मी होलसेलमध्ये सामान भरते. पण हे माझ्या नवऱ्याची कर्तूत, त्यांनी सांगितलं होतं मला की डीमार्टमध्ये सामान भर. तर डीमार्टमधलं सामान बघा, डीमार्ट नाही परवडत आपल्याला बाबा. मी होलसेलमध्येच पनवेलमध्ये सामान भरत असते. फक्त डाळी स्वस्त आहे, साखर स्वस्त आहे सांगते तुम्हाला, शेंगदाणे साबुदाणे ह्या गोष्टी स्वस्त आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि ते ऑफर बिफर आहे ना, त्याचा अजिबात नाही आहे, अजिबात ठीक नाही आहे ते ऑफर बिफर. ते पैसे वाढवून लावलेले आहेत, दुसरं काय नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या होत आहेत त्या आपले सरकार करत आहे खरं तर. आणि हे बघा, पारस आमचं विमान उडवतो आहे. काय कधी ओढलं? दाखव विमान, हातातला विमान दाखव. कुठला विमान? दाखव, मी बघितलं आहे. त्यावर तिकडे त्यांनी विमान बनवलं आहे आणि तो विमान उडवत आहे. तो झोपायला जाणार नाही, मी सांगितलं ना, तो झोपायला जाणार नाही. आणि ही बघा, हे आम्ही तुपाची बरणी आणली होती, छोटीशीच आणली, कारण आम्हाला ना शिरा खूप आवडतो मला, आणि तो पण तुपातला आवडतो. मागच्या वेळेस रवा घेऊन आली, पण झाला विषय की पारचे पप्पा होते त्यावेळेस सामान भरताना. तर मी त्यांना बोलली की मला पाहिजे तूप. तर म्हणतात नको घेऊ, ह्याच्यामध्ये काय नसतं, काही नाही आहे बघ, हे डुप्लिकेट आहे, असं आहे तसं आहे, मी तुला ओरिजिनल तूप आणून देतो. तर ते अजून पूर्ण महिना संपला, पण त्यांनी काय मला ओरिजिनल तूप आणून दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी यावेळेला घेऊन आली, कारण मला तुपातला रवा खूप आवडतो. शिरा गोड शिरा. आणि ते बघितलं चला, तर इथे त्यांनी फेकलेला आहे विमान बनवून, असं फेकलं आहे पारसने. हा असा पार 7 रंगी आहे. चला आता हे सामान जेवढं भरलं आहे तेवढं नेऊन मांडणीमध्ये ठेवून घेते, कारण हे एवढं सामान भरलं, याच्यापेक्षा जास्त भरलेलं नाही आहे. पश्चाताप होतोय मला डीमार्टमध्ये जाऊन खरं तर, पण ठीक आहे. चला, कधी कधी अनुभव पण घ्यायचे असतात माणसाने, आहे का नाही? तेच अनुभव आहेत आमचे. काही नाही, हे बेसिक सामान पण नाही आहे. बेसिक बघितलं अगं, बेसिक सामान पण नाही आहे ह्याच्यामध्ये. साबण तर एक पण नाही भरलेला आहे मी, खरं सांगते. कोणाची तरी गाडी आली, वरचे लोक आलेत वाटतं. पारसने दरवाजा उघडा ठेवलेला आहे ना, त्याच्यामुळे. ठीक आहे, चला सामान लावते मांडणीमध्ये घेऊन, मग भेटते तुम्हाला परत एकदा. तर चला, तर मग आता आमचं झालेलं आहे सगळं आवरून. तुम्ही बघू शकता इकडे सगळं आवरलेलं आहे. आणि हे पण बघू शकता तुम्ही की इथे मी 1 मिनटं तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे आम्ही सगळं लावून ठेवलेलं आहे आमचं सामान. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे ना, हे डबे सगळे धुतलेले आहेत. हे बघा, हे खालचे पण ना त्या बरण्या धुतलेल्या वाटणार नाही, कारण की आमच्या इथं ना बोरिंगचं पाणी आहे, बोरिंगचं पाणी. हे तुम्ही घासलं ना की तेवढ्या वेळात छान दिसतं, नंतर पुन्हा याचं सफेद होऊन जातं, बाकी काही नाही आहे. आणि हे तर मी मागच्या महिन्यात धुतले, तुम्हाला सांगितलेलं आहे. ते आता झालं 15 दिवस पण नाही. त्याच्यानंतर मग आम्हाला साफसफाई करायची आहे. तर हे बघा, तुम्ही बिल कितीचं झालेलं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे. लिस्ट एवढी मोठी दिलेली आहे की पार बघायलाच नको असं आहे. आणि मग चला, तर मग आता आमचं आवरलं आहे. तुम्ही बघू शकता आमच्या घड्याळात किती वाजलेले आहेत. आता 11:15 वाजलेले आहेत. 11:15 वाजता आमचं उरकलेलं आहे सगळं. आता आम्ही झोपणार आहे. आता इकडचं येत होतं ना,
आणि तिथे आमची गाडी उभी आहे, तुम्ही बघू शकता सफेद कलरची तुम्हाला दिसत आहे, ती आमची धन्नो आहे, धन्नो. आणि पोरं अजून खेळते. आता ह्या बिलाचा तर काय उपयोग नाही, आपण टाकून देऊया ते बिल, काय करणार आता, आहे की. आणि कोण म्हणतं का की पोरगीच पाहिजे. बघितलं ना माझ्या पोरांनी कसं मला सामान बिमान भरायला मदत केली, परत तेवढे डबे आणून मला दिले, आता घरातला कचरा काढतोय. आणि हे चांगल्या गोष्टी आहेत खरं तर, की एवढं तेवढं मुलांनी केलंच पाहिजे. त्याच्यासाठी काही असं हे नाही. पारच मला म्हणतो मला व्हिडिओमध्ये घेऊ नको, कचरा काढताना मला दाखवू नको, पण त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे की आपण आपल्या आईला मदत केली पाहिजे. मग ते मुलगा असो की मुलगी असतो, असं असतं. पारस करतो मला थोडीफार मदत, पाणी बिणी आणू लागतो, कधी कपड्यांच्या घड्या घातल्या तर कपडे ठेवून देतो त्याचे व्यवस्थित, कचरा काढतो थोडाफार. आणि खरंच आपल्या आईला मदत केली पाहिजे. ह्याच्यात कसं लाजण्यासारखं किंवा मित्रांनी चिडवण्यासारखं काही नाही आहे. बघा फारच मदत करते मला. लाजत होता तो पहिल्यांदा, कारण त्याचे मित्र पण बघतात माझे व्हिडिओ, त्याच्या टीचर पण बघतात माझे व्हिडिओ, त्याच्यामुळे तो थोडासा लाजतो. पण ह्याच्यात काही असं लाजण्यासारखं नाही आहे, एवढंच आहे. मी त्याला तेच सांगते की आपणच आपल्या आईला मदत करणार, कारण दुसरं कोण करणार, बरोबर आहे का नाही. आणि म्हणूनच मला हेच दाखवायचं की मुलगीच असणं काही गरजेचं नाही आहे. मुलगा जरी असला ना तरी काही फरक नाही पडत. जे लोक म्हणतात मुलगी आहे, आमच्या घरी मुलगी आहे, मुलगी आहे, मुलगी आहे, तर मुलंही करतात, असं काही नाही आहे. काही वेळेला तर काही गोष्टी मुलींना जमत पण नाही. मी तर खूप मुली अशा बघितलेल्या आहेत 10वी 11वी 12वीला गेल्यात, पण त्यांना साधा चहासुद्धा ठेवता येत नाही. अशाही मुली मी बघितल्यात. आहेत माझ्या मैत्रिणीच्या पण अशा मुली, ज्यांना भात शिजलेला कळत नाही किंवा कुकरच्या शिट्ट्या किती घ्यायच्यात त्यासुद्धा कळत नाही. पण माझ्या पारसला समजतं. मी कुकर लावला तर तो मला कधी कधी सांगतो, मम्मी एवढी शिट्टी झाली, गॅस बंद करायचा का, हे करायचं का, ते असं सांगतो तो. त्याला माहिती आहे काही गोष्टी, तो ऑब्झर्वेशन करतो. आणि खरी गोष्ट म्हणजे पारसची अशी सांगायची तर ना, की पारस लहान असल्यापासून ना की मीच त्याच्यासोबत असायची ना जास्त. त्याचे पप्पा कामाला जातात, तर मी जेवण बनवताना किंवा काही काम करताना तो माझ्या बाजूला असायचा. जेवण बनवताना तर मी इकडे जेवण बनवायची साईडला, आणि त्याचा पाळणा लटकवलेला असायचा. त्या पाळण्यामध्ये ठेवलं ना त्याला, की तो बघत राहायचा की मम्मी काय बनवते, कसं बनवते, काय फोडणीला टाकते, काय नाही टाकत. त्याच्यामुळे ना पारसला माहिती आहे की भाजी बनवताना पण पहिले काय फोडणीला टाकतात, काय नाही, हे त्याला खूप चांगलं माहिती आहे. आणि खूप लवकरच मी त्याला जेवण बनवायला पण शिकवणार आहे बरं. चला तर मग आता तुम्ही बघितलं की आमचं सगळं उरकलेलं आहे. पारस दरवाजा लावून घे. आता पारस दरवाजा लावणार आहे. हे काम पारसचं आहे रोजचं, घराचा दरवाजा वगैरे लावणं. आता तुम्ही म्हणेल की तो दरवाजा लावतो मग तू बघत नाही का, तर मी बघते की तो कसा लावतो कसा नाही लावत. आणि हे पाहू शकता की पारस दरवाजा लावत आहे. दरवाजाला लॉकसुद्धा लावत आहे, कारण आम्ही आतमधून लॉक लावून देतो. आणि जर आमचे पप्पा आले तर, म्हणजे पारसचे पप्पा आमचे आले तर ते आम्हाला बाहेरनं फोन करतात की मी आलेलो आहे, मग आम्ही दरवाजा उघडतो. आणि हे पहिल्यापासूनची माझी सवय आहे. जेव्हापासून म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून ते मला पहिल्यापासून फोन करतात कामावर आले की, त्याशिवाय मी दरवाजा उघडत नाही. की आमच्या घरामध्ये रात्री कोणीही येत नाही, ते आम्हाला माहिती आहे. आणि मला त्याच्या पप्पांच्या यायचा टायमिंग माहिती आहे पहिल्यापासून काय असतो काय नाही. त्याच्यामुळे मग ते मला फोन करतात बाहेरनं, तोपर्यंत मी नाही दरवाजा उघडत. तर हा बघा पारस. आणि पारसचा उद्या पेपर आहे बरं, 2 पेपर आहे, सायन्स आणि सांग रे इंग्लिश, असे 2 पेपर आहेत पारसचे. तर पारसला बेस्ट ऑफ लक पण बोला सगळ्यांनी कमेंटमध्ये. काय माहीत नाही आता की काय दिवा लावतोय ते. त्याचं जेव्हा ते शाळेचं हे असेल ना, काय रे असतं म्हणजे शाळेचं ओपन हाऊस, तेव्हा कळेल. ओपन हाऊस म्हणतात आता. आमच्या टायमाला तर नुसतं म्हणायचं की रिझल्ट आणायला जायचं आहे. आता काय तर प्रमाणपत्र असायचं, त्या प्रमाणपत्रावरती लिहिलेलंच असायचं. आता काय प्रमाणपत्र बित्र काही देत नाही, तिकडे जाऊन त्यांचे पेपर तपासायचे आपणच, आहे का नाही. फार शिकायची ठेव. तर चला तर मग भरपूर बोललो. आणि हा छोटासा व्हिडिओ आहे, मोठाच झाला आहे तसाही. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघितलं तुम्ही की
महागाई किती झालेली आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ते नक्की सांगा. ॲक्च्युली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, की मी मागच्या वेळेला एक म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवरती मी एक व्हिडिओ टाकला होता लाडक्या बहिणींचं जे कोणाकोणाचे पैसे बंद केलेले आहेत त्याच्याबद्दल. तर मला खूप जणांचे मेसेज आले होते, जवळपास तुम्हाला सांगते 83 का 84 लोकांचे मला मेसेज आले होते की तू बरोबर बोलली. कारण मी त्याच्या खाली मेन्शन केलं होत्या काही गोष्टी, मी काही टाकले होते जे माझ्या मनातले भाव होते ते मी नेहमी काहीतरी व्हिडिओच्या खाली टाकत असते, जे मला वाटतं त्या गोष्टी मी तिथे मेन्शन करते. तर खूप वेळेला माझ्या प्रत्येक व्हिडिओला व्हॉट्सअपवरती जर मी टाकलं तर मला खूप जणं त्याला लाईक पण करतात आणि मला सांगतात की तू बरोबर बोलली असं तसं. तर बऱ्याच जणांना माहिती आहे की मी सोशल मीडिया यूज करते. तर मला माझ्या नंदा वगैरे आहेत, काही माझ्या मैत्रिणी आहेत, त्या पण मला बोलले की सोनाली तू त्याच्याविषयी तुझ्या यूट्यूब चॅनलवरती बोलायचंस ना. तर मी म्हटलं हो, आणि मी तो व्हिडिओ पण बनवलेला, पण मी नाही टाकला कारण काही अजून पण आहेत काही जण राजकारणातले वगैरे इकडचे तिकडचे माझ्या ओळखीमध्ये, आणि मी काय कोणाला असं ब्लॉक वगैरे करत नाही. बघा काही करा, माझं काय हे नाही आहे. त्याच्यामुळे आपण चोरी नाही करत तर आपण कशाला घाबरायचं असं आहे ना. आणि घाबरण्यासारखं काही नाही, पण मी नाही टाकला, म्हटलं जाऊ दे. आणि तो काही जास्त हे नव्हतं, फक्त एवढंच त्याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्हाला सगळ्यांची मतं चालली ना, एका घरामध्ये 10 बायका असू दे किंवा एक बाई असू दे, त्यावेळेला तुम्हाला मतं चालली. आता तुम्ही काय रूल काढला तर एका घरामध्ये 2पेक्षा जास्त जर स्त्रिया असतील तर त्यांचं तुम्ही ते काय 1500 रुपये तुम्ही जे द्यायचे ते तुम्ही बंद करणार. म्हणजे एक रूल तुम्ही चालू केले. पण त्यावेळेला तुम्ही असं कुठे सांगितलं होतं? मत घ्यायच्या वेळेला का नव्हतं तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे जर गाडी असेल, 4 व्हीलर असेल तर आम्ही तुमचा हप्ता बंद करणार, किंवा गव्हर्नमेंट सर्वंटवाला असेल तर आम्ही बंद करणार. पहिले तुम्ही सगळ्यांची मतं घेतली आणि नंतर एक तुमचे जे हे आहेत अटी त्या लागू केल्या. कशासाठी? काय करण्यासाठी तुम्ही लागू केल्या? एका घरामध्ये जर 4 भाऊ असतील आणि त्यांच्या प्रत्येकाच्या 4 वेगवेगळ्याच बायका असणार ना, का एक भाऊ लग्न करेल आणि बाकीच्यांनी तिच्याबरोबरच राहायचं, असं असतं का कुठे? हे शब्द जरा माझा वाईट वाटेल, असं नसतं कुठे. 4 भाऊ तर 4ही जणांचा वेगळा संसार असतो, वेगवेगळीच पोरं असतात आणि वेगवेगळ्याच बायका असतात. हेच आपल्या म्हणजे मराठी लोकांचं एक काय बोलतात त्याला, रूल आहेत. आपण काय मुसलमान नाही आहेत. त्याच्यामुळे जरा डोक्याने विचार करायचा की एका घरामध्ये एकच स्त्री कशी असणार, ह्याचा विचार केला पाहिजे ना. आई असेल, आई मुलांना जन्म देते, मग त्या आईने ज्या मुलांना जन्म दिला आहे त्यांचे पुढे लग्न होणार, म्हणजे ती आई आणि अजून एक त्या मुलाची आलेली बायको ती असणार. त्या पोराच्या मुलांचंही जर लग्न झालं असेल तर त्याची सून असणार. ह्या गोष्टी विचारात घ्यायच्या ना. कुठल्याही घरात एक स्त्री नसते, एक स्त्री कुठल्याही घरात नसते. असेल तर तुम्ही दाखवा. ते एवढंच होतं माझं, बाकी काय नाही. की तुम्ही अगोदर ती पाहणी करा, प्रत्येक घरामध्ये जा आणि बघा. आता मी काय त्या 1500मध्ये काय बंगला नाही बांधणार. तुम्ही बघितलंच, माझ्या घरचं सामानसुद्धा येत नाही 1500मध्ये. बघितलं ना तुम्ही, 2000चं सामानसुद्धा मला पुरत नाही. माझा खर्च भरपूर आहे माझ्या घराचा, त्याच्यामुळे तर 1500चं मला काही पडलेलं नाही आहे. ते कधी येतात आणि कधी जातात. 1500 काय आता तुम्हाला काय सांगू, माझा पहिलाच पगार 11 ते 12 हजार रुपये जरी पडला ना, तरी तो माझा पुरत नाही, एका दिवसामध्ये जातो. असे माझं टिफिन सर्व्हिस आहे, त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे पेमेंट येत राहतात, पण ते सुद्धा पुरत नाही. आता मी काय माझी कमाई नाही सांगू शकत कोणाला किती आणि किती नाही, ते मी कधीच कोणाला सांगत नाही, कारण नजर लागते. मी बघितलेलं आहे खूप वेळा. त्याच्यामुळे मी नाही सांगत की मी किती कमवते आणि किती नाही कमवत. जेवढं कमवते तेवढ्यामध्ये आमचं घर चालतं, आमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात, एवढं तर मी कमवते की कोणाचा 1 रुपयेसुद्धा मागे राहत नाही, की कोणाचं देणं की बाबा ह्या महिन्यातलं पुढच्या महिन्यात देईन, असं कधी होत नाही. ज्या गोष्टी महिन्याला माझ्या जातात, त्याच्यामुळे एवढंच मी कमवते, ह्याच्यापेक्षा जास्त मी कमवत नाही. आणि मी तो आकडा कधीच कोणाला सांगत नाही आणि सांगणारही नाही. मागे माझे देव आहेत, तुम्ही बघू शकता माझे देवार आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिले फोटो होते, माहिती असेल तुम्हाला, जे माझे इंस्टाग्रामचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती आहे
की इकडे ना फोटोच्या फ्रेमसुद्धा होत्या देवाच्या. तर ते झालं काय आहे माहिती आहे का, की त्या खूप वर्षापासून होत्या ना मंदिरामध्ये, तर त्या थोड्या ना आता अंधूक व्हायला लागलेल्या. काहींचं असं म्हणजे लाकडाच्या होत्या त्या अशा तुटत वगैरे चाललेल्या. तर मला खूप वेळा काही जण मला बोलले की ठेवायच्या नसतात असं, ते विसर्जन कर. तर त्या ब्लर व्हायला लागलेल्या, म्हणजे मूर्ती आतमध्ये जे हे होतं ना त्यांचं जे मूर्त्या होत्या त्या दिसत नव्हत्या. तर म्हणून मग मी त्या विसर्जन करून आले. त्याच्यामध्ये मला वाटतं साईबाबा होते, नंतर शनी शिंगणापूरवरून शनिदेव होते आणले होते, त्याच्यानंतर महालक्ष्मी होती आणि सरस्वती वगैरे अशा होत्या तिथे तसबिरा. तर त्या मी विसर्जन करून आलेली आहे. आणि मांढरादेवीवरून मी गेली होती मांढरादेवीला, तर तिकडून मी काळू बाईची पण ती तसबीर आणली होती, ती सुद्धा विसर्जन केली. कारण आपण मी रोज देवांची पूजा करते, देव धुते, तर ते अंतूक होत चाललेल्या. तर मग ते चांगलं नसतं देवाला असं ठेवणं घरामध्ये. मग मी त्या विसर्जन केल्या आणि मी आता नवीन घेणार आहे. तर मग त्या तसबीर नाहीत, बाकी सगळे आहेत. गणपती आहे, अन्नपूर्णा आहे, बाळकृष्ण आहे, त्याच्यानंतर बरंच अजून काय आपल्या इथे स्वामी समर्थ आहेत, पुन्हा कासव आहे. बाकी सगळ्या मूर्त्या माझ्या मंदिरामध्ये आहेत. फक्त त्या तसबीर मला आणायच्या आहेत. त्या मी आता गणपतीची शॉपिंग करायला जाणार ना, तेव्हा नक्की घेऊन येणार आहे. आणि त्या आत्ताच थोड्या दिवसापूर्वीच विसर्जन केल्या. म्हटलं की विसर्जन करते आणि नवीन घेऊन येते, कारण एखादं जर सांगत आहे आपल्याला तर ते ऐकणं गरजेचं आहे. कारण असं तुटलेलं वगैरे ठेवत नाही ना, त्याच्यामुळे मग मी त्या जास्त तुटण्यापेक्षा आणि जास्त होण्यापेक्षा मी त्या विसर्जन केल्या तलावामध्ये. तर चला, तर मग भरपूर बोलले मला असं वाटतं. तर चला, तर मग आपण आता भरपूर बोललो. मी बोलत राहिली की मी खूप बोलत राहते, मला बोलायला खूप लागतं. आणि जसंही माझ्याबरोबर दिवसभर घरामध्ये कोणी बोलायला नसतं, त्याच्यामुळे तुम्हीच लोक आहे ज्यांच्याशी मी बोलते. आणि हा काय नाही, हा बोलत नाही, हा नुसता मम्मी करतच नाही, काय पण सांगत असतो. आणि चला, तर मग आपण आता झोपूया, कारण 11 वाजलेले आहेत बरोबर. आणि उद्या पारसचा पेपर आहे, तो पेपर बुडवून चालणार नाही, कारण पारस वर्षभर काय दिवे लावतो हे त्या पेपरमध्येच समजतात. त्याच्यामुळे आपण आता झोपूया, कारण मला पण सकाळी ह्याला सोडून मग परत कामावर जायचं, कामावरून परत ह्याला घ्यायला यायचं धावपळ करत. त्याच्यामुळे हे होतं आणि माझी पण झोप होत नाही. तुम्ही बघू शकता की डोळे खूप खोल गेलेत आणि इथे काळे पडलेले आहेत, तुम्ही बघताय ना. तर ते त्याच्यामुळेच की माझी झोप व्यवस्थित होत नाही, खूप धावपळ होते. तर झोपत पण नाही तरी माझ्या होत नाही. तर चला, तर मग आता आपण झोपूया. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे मी विचार मांडले ते बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे पण मला नक्की सांगा. आणि कोणाला जर वाईट वाटलं असेल तर सॉरी, मला काही कोणाचं मन नव्हतं दुखवायचं, पण जे माझं मत आहे ते मी सांगितलं. मी काही कोणाला उद्देशून सांगितलेलं नाही आहे कोणतीच गोष्ट, त्याच्यामुळे वाईट वाटण्यासारखं ह्याच्यामध्ये काही नाही आहे. जे खरं आहे ते खरं आहे, बस. बाकी मला काही बोलायचं नाही आहे. बाकी मला काय राजकारण वगैरे कळत नाही आणि मी त्याच्यामध्ये मी शून्य. आपल्याला काही माहीत नाही कोण कुठल्या पक्षात आहे, कोण काय आहे काय नाही, आपल्याला काही माहीत नाही. फक्त जस्ट मला जे वाटलं की असं नाही केलं पाहिजे, बस तेवढंच, बाकी काही नाही आहे. बाकी चालू दे काय चालवायचं ते, आहे का नाही. तर मग चला, तर मग आपण भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब, कमेंट, शेअर हे सगळे करत राहा. आणि धपाधप व्हिडिओ शेअर करा आमचे. अच्छा, ठीक आहे. चला, तर मग आता बाय बाय आणि गुड नाईट, शुभरात्री. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.